राज्य ग्रंथालय संघाचे 21 पासून अधिवेशन. रत्नागिरी आयोजन परिसंवाद चर्चासत्राचे समावेश. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अधिवेशन रत्नागिरी येथे 21 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केले आहे. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय पदाधिकारी व ग्रंथालय सेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य अध्यक्ष श्री डॉक्टर गजानन कोतेवार यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सव कोकण विभाग ग्रंथालय संघाचे 27वे आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 49वे संयुक्त वार्षिक अधिवेशन रत्नागिरी येथील जिल्हा ग्रंथालय संघ आणि काही आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या वतीने स्वामी समर्थ मंगल कार्यालय साळवी स्टॉप रत्नागिरी येथे आयोजित केले आहे. शनिवारी तारीख 21 सकाळी 8:30 वाजता नवलाई देवी मंदिर ते अधिवेशन स्थळ अशी ग्रंथदिंडी व 8 वाजता प्रतिनिधी नोंदणी चहापान व अल्पोहार 10 वाजता अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते होईल. अधिवेशनाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृह तथा महसूल पंचायत राज व ग्राहक संरक्षण मंत्री योगेश कदम आदी प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता, उत्कृष्ट ग्रंथालय सेवक डॉक्टर SR रंगनाथन आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रथम सत्र दुपारी 12:30 सार्वजनिक ग्रंथालयाची आत्मनिर्भरता विषयावर परिसंवाद. अध्यक्ष कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे. दुपारी 2 वाजता भोजन. दुसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता सार्वजनिक ग्रंथालयाचे संगणकीकरण डिजिटायझेशन परिसंवाद. अध्यक्ष खंडेराव सरनाईक मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष. तिसऱ्या सत्रात सायंकाळी 4 वाजता ग्रंथालय आणि अनुदाना व्यतिरिक्त उत्पन्नाची साधने कशी वाढवावी हा परिसंवाद. अध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सोपानराव पवार. सायंकाळी 5:30 रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्वसाधारण सभा. कोकण विभाग ग्रंथालय संघाची कार्यकारी मंडळ व नियामक मंडळाची सभा. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्यकारी मंडळाची व नियामक मंडळाची सभा. सायंकाळी 7 वाजता गंध फुलांचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी तारीख 22 फेब्रुवारी रोजी चौथ्या सत्रात सकाळी 9 पासून रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालय विषयावर परिसंवाद. अध्यक्ष नाशिक विभाग ग्रंथालय संघ अध्यक्ष दत्ता परदेश. 5व्या सत्रात सकाळी 11 वाजता ग्रंथालय चळवळीचा मूलाधार ग्रंथालय सेवक विषयावर परिसंवाद. दुपारी 1 वाजता खुले अधिवेशन व शेवटी भोजनाने अधिवेशनाचा समारोप होणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहून ग्रंथालय चळवळीस वृद्धिंगत करावे असे आवाहन करण्यात आले.